नमस्कार मित्रांनो, आपण 1000 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि आज आपण 50 झाडं त्या साईडला लावलेली आहेत आणि आता आलेली 50 झाडं ह्या साईडला लावणार आहे. आणि इथं एकही कॉल न करता सर्वजण स्वतःहून वृक्ष लावण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल मी खरंच सर्वांचा आभार मानतो. हे आपल्यासाठी नसून आपल्या पुढच्या पिढीसाठी फार महत्वाचं आहे. आज प्रत्येक वेळा वृक्ष लावले पाहिजेत असं सगळीकडे नुसतं वल्गना होते, पण त्यातून भरीव काम होत नाही. आणि लावले तरी पुढच्या वर्षी पुन्हा त्याच खड्ड्यात वृक्ष लावण्याची वेळ येते. ही बाब चांगली नाहीये. आपण वृक्ष किती लावतो यापेक्षा त्यातले किती जपतो हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण एवढी चांगले वृक्ष आणायचे आणि आपण त्यांची हत्या करायची, असं होता कामा नये. अशी आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा घेऊ आणि आपलं हे काम असंच आपण पुढे चालू. नानांचा रात्री व्हिडिओ बघितला आणि सकाळी उठलो आणि थेट इथं आलो. म्हणजे मला फक्त एकच संदेश द्यायचा या माध्यमातून की माणूस म्हणून प्रत्येकाचं एक समाजात देणं लागत असतं. ते देणं आपण ती जबाबदारी पाळली पाहिजे. म्हणजे घरात प्रत्येकाच्याच कामं असतात, प्रत्येकाचा व्यवसाय आहे सगळे, पण ते करून थोडासा जो वेळ आहे तो समाजासाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी दिला तर खरंच नक्कीच त्याचा फायदा सर्वांनाच होईल. नाना तुम्ही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. काय अँड प्लांट नर्सरीचे यांनी आपल्याला आज 50 झाडं स्वतःहून आणून दिलेली आहेत. त्यांचं खरोखर खूप आभार. कारण न सांगता आणणं हे खूप मोठं काम आहे. सांगितल्यावरती तर 1000 पण झाडं येतील, पण आपल्याला असं काही करायचं नाहीये. ज्यांना स्वइच्छेने वाटत असेल तर त्यांनी येऊन इथं स्वतः काम पण करायचं आहे. आणि जर कुणाला मदत करायची असेल तर ते तुमचा प्रश्न आहे, नाहीतरी आम्ही आहेत इथं करायला, काही अडचण नाही. पण सर्वजण आलात त्याबद्दल मी आभार मानतो.